त्याला आज बनवली मस्त गावरान आळू पानांची आळू वडी। त्यासाठी पानं जे डेट आहे ना ते कधी पण लाल आणि अशी चॉकलेटी पाहिजे, तर ते गावरान असतात। हिरवे असले तर ते हे असतात, ते हायब्रिड असतात, तर ते घ्यायचे नाही कधीच, त्याने चरचर होतं आळू पानांचं। आता मसाला करायला घेतला, त्यामध्ये मिरच्या, अद्रक, लसूण, जिरे, थोडंसं ओवा आणि कोथिंबीर टाकून मिक्सरमध्ये काढून घेतलं। इकडे बेसन पीठ, हळद, तिखट आणि आपला वाटलेला मसाला त्याला मिक्स करून घ्यायचा। मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकून घेतलं, तीळ टाकले आणि पाणी टाकून मस्त त्याला घट्ट, म्हणजे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही, असं हे करून घ्यायचं पीठ बेसनचं। आणि मग नंतर आळूचे ते वरचे शिरा काढून घ्यायचे चाकूनी आणि आपलं बॅटर हे लावून घ्यायचं बेसन पिठाचं। मग अशा प्रकारे काढून घ्या। ही रेसिपी तुम्ही नक्की करा, काही वाफवायची गरज नाही, आळू पानांना काहीच करायचं नाही, डायरेक्ट तव्यावर मस्त शालो फ्राय करून घ्यायच्या। खूप इझी रेसिपी आणि लवकर पटकन होते, झटपट होते। आवडलं तर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आता मस्त इकडून दोन्हीकडून पीठ लावून घ्यायचं, बेसन पीठ बनवलेलं सगळ्या आळूवडीला त्याचे हे करून घ्यायचे, शिरा काढून घ्यायच्या, म्हणजे त्या तोंडामध्ये चरचर लागत नाही। सगळ्यांना बेसन पीठ लावून घ्यायचं सगळीकडून आणि अशा गोल गोल करून घडी करून घ्यायची आणि तेल टाकायचं, सगळ्या एक एक टाकून घ्यायच्या आणि त्याला चांगलं क्रिस्पी होईपर्यंत एका साईडनी शालो फ्राय करून घ्यायचं आणि नंतर दुसऱ्या साईडनी पण तसंच करायचं। ही रेसिपी खूप सोपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा, आवडले तर लाईक करा।